शेतकरी मित्र हो, नमस्कार. मित्र हो, निशिगंध हे एक व्यापारी फुलपीक असून त्याची लागवड आपल्या कोकणामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते. निशिगंधाच्या पिकाला उष्ण आणि काही प्रमाणात दमट हवामान चांगलं मानवतं. साधारणपणे 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आणि 50 ते 55% आर्द्रता असलेल्या भागामध्ये निशिगंधाची चांगली वाढ होते आणि जास्त उत्पादन मिळतं. निशिगंधाचं पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगलं येतं. क्षारयुक्त जमिनीतही निशिगंधाचं पीक घेता येतं. उथळ आणि हलक्या जमिनीत निशिगंधाचे फुलदांडे आणि फुलं लहान राहतात आणि पिकांचा हंगामही थोड्याच दिवसात संपतो. भारी काळ्या जमिनीत मर आणि कूज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. फुलांसाठी जांभ्या दगडाच्या वाळू मिश्रित आणि सामू 6.5 ते 7 असलेल्या जमिनीत लागवड करावी. जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली असावी. निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे खतांना चांगला प्रतिसाद देतं. तसंच वेगवेगळ्या जमिनीत आणि हवामानात हे पीक वेगवेगळा प्रतिसाद देतं. निशिगंधाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करताना 40 ते 50 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं. शेणखत उपलब्ध नसेल तर लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत सुरुवातीला पावसाळ्यात तागासारखं हिरवळीचं पीक लावावं. ते फुलण्यापूर्वी जमिनीत गाडावं आणि चांगलं कुजल्यानंतर निशिगंधाची लागवड करावी. निशिगंधाच्या पिकाला नत्र खतापेक्षा स्फुरद आणि पालाश खत जास्त प्रमाणात लागतं. हेक्टरी 100 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश दिलं तर निशिगंधाचं जास्त उत्पादन मिळतं. संपूर्ण स्फुरद आणि पालाश तसंच नत्राचा 1/4 हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा. राहिलेलं नत्र 3 समान हप्त्यात लागवडीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी द्यावं. या पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावं. फुलांचे दांडे यायला सुरुवात झाल्यावर नियमित पाणी द्यावं. यावेळी पाण्याचा ताण पडला तर पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. निशिगंधाच्या लागवडीसाठी सिंगल निशिगंध, डबल, सेमी डबल आणि व्हेरिगेटेड निशिगंध अशा जाती आहेत. लागवडीसाठी 20 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद मागील वर्षीच्या पिकापासून निवडावेत. 15 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे कंद लागवडीसाठी वापरले तर फुलं यायला 6 ते 7 महिने लागतात. निवडलेले कंद लागवडीपूर्वी 0.2% तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशकात 15 मिनिटं बुडवून सावलीत वाळवावेत. त्यानंतर लागवडीसाठी वापरावेत. लागवडीसाठी सरी वरंबा किंवा सपाट वाफे पद्धतीने लागवड करावी. त्यापूर्वी निवडलेल्या जमिनीची उभी आडवी खोल नांगरट करून कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी. निशिगंधाच्या कंदांच्या लागवडीनंतर 60 ते 80 दिवसात फुलांचे दांडे दिसू लागतात आणि एका आठवड्यात फुलदांड्यांवरील सर्वात खालची फुलाची जोडी पूर्णपणे उमलते. यावेळी निशिगंधाची फुलदांड्यांसाठी काढणी करावी. फुलदांडे जमिनीपासून 10 ते 15 सेंटीमीटर उंचीवर धारदार चाकूने कापून लगेच पाण्यात बुडवून ठेवावेत. दांडा कापताना जमिनीलगत न कापता पानांच्या वरच्या बाजूला कापावा. पानांसह दांडा कापू नये. त्यामुळे कंदाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. सर्व फुलदांडे कापून बागेत झाडाखाली किंवा एखाद्या थंड खोलीत बादलीत 6 ते 7 तास ठेवावेत. मंडळी, अशा प्रकारे निशिगंधाची व्यापारी तत्वावर लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येईल. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.